नमस्कार, टेस्ट बाय शीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत अंड्याचा रसा. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. रशासाठी मी 6 गावरान अंडी उकडून घेतलेली आहेत. सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा चणा डाळ घेतली आहे, 1 चमचा तीळ, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे. गरम मसाल्यात 2 लवंगा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 छोटे तमालपत्र घेतलेले आहे. वाटण्यासाठी पाव कप खिसलेले खोबरे, 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत, 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, हे घरगुती लाल तिखट आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घेतलेले आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला पॅन गरम करायला ठेवून त्यात चण्याची डाळ आपण भाजून घेणार आहोत. चण्याची डाळ भाजायला जरा जास्त वेळ लागतो, म्हणून मी अर्धा मिनिटभर आधीच ती भाजून घेत आहे. नंतर आपण त्यात सगळे खडे मसाले मिनिटभर भाजून घेणार आहोत. मंद आचेवर हे भाजून घेत आहोत आपण. तीळ उडायला लागले की आपण हे मसाले काढून घेऊया. छान असा मसाल्यांचा खमंग वास सुटलेला आहे. आता आपण हे मसाले काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये कांदा भाजून घेऊया. आपण बिन तेल घालताच कांदा भाजून घेणार आहोत. कांदा थोडा सोनेरी रंगावर आला की त्यात आपण खिसलेले खोबरे घालून एकत्र डार्क सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. बघा, चांगला खोबरा आणि कांदा आपला भाजलेला आहे. आता आपण हा थंड करायला ठेवूया. आता आपण मिक्सरमध्ये सुरुवातीला जे सुके मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघा, ह्या प्रकारे. आता आपण त्याच्यात लसूण, आलं, कोथिंबीर घालून घेऊ आणि त्यात आपण कांदा आणि खोबरं जे भाजून घेतले आहे ते घालून त्यात थोडेसे पाव कप पाणी घालून चांगली त्याची पेस्ट करून घेऊया, स्मूथ अशी. बघा, ह्या प्रकारे. आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 2 चमचा तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की त्यात वाटण घालून तेलात ते 3 मिनिटापर्यंत चांगले मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. बघा, मसाला आता आपला तेल सोडायला लागलेला आहे बाजूनी. आता आपण त्यात सुके मसाले घालून घेऊया. सुरुवातीला आपण हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. तुम्ही गरम मसाल्याच्या जागी अर्धा चमचा अंडा करी मसाला मिळतो ना, तो पण घालू शकता. आपण वाटणात जेव्हा सुके मसाले घालतो ना, तेव्हा वाटण खाली लागायला लागते, म्हणून त्यात आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत. त्यामुळे वाटण खाली लागणार नाही आणि मसाले चांगले परतले जातील. बघा, यामुळे आपलं वाटण खाली लागत नाही आहे. आता हा मसाला आपण एकूण 7 मिनिटं परतला आहे आणि बघा, छान असे तेलही सुटले आहे मसाल्याला. आता आपण यामध्ये 1 कप गरम पाणी थोडे थोडे करून घालणार आहोत, म्हणजे मसाला चांगला मिक्स होतो. आता ह्यावर आपण झाकण ठेवून हे 3 ते 4 मिनिटं रसा चांगला शिजून घेऊया. 4 मिनिटं झाली आहेत. आता आपण रशामध्ये अंडी घालून घेऊया. अंड्याला वरच्या आणि खालच्या बाजूनी चीर मारून घ्यायची आहे, म्हणजे मसाला अंड्यात चांगला आतपर्यंत जातो. तुम्ही आडव्याही चिरा त्या अंड्यांना मारू शकता.
तर अशा प्रकारे सगळ्या अंडींना आपण चिरा मारून अंडी घालून घेऊया रश्श्यामध्ये. आणि आता 2 मिनटं त्याच्यावर अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवर ह्याला शिजून देऊया. म्हणजे रश्श्याला चांगली तरी येते आणि अंड्यात आतपर्यंत रस्सा चांगला लागतो. तर बघा 2 मिनटं झाली आहेत आणि मस्त अशी आपल्या झणझणीत गावरान पद्धतीचा अंडा रस्सा तयार झाला आहे. चण्याची डाळ घातल्यामुळे रस्सा चांगला मिळून येतो. मसाला आणि पाणी त्यामुळे वेगळे होत नाही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.